जय गुरुदेव मित्रांनो. सोम साधना करत असताना ही सोम साधना एक राजमार्ग आहे, खरा खुरा मार्ग आहे. अनेक साधू संत महंत ऋषी मुनी देव मुनींनी ही साधना केली आणि ही शिव परंपरा आहे. शिवानी महादेव पार्वती ज्यावेळेस ध्यानस्थ बसले आणि महादेवानी स्वतः पार्वती मातेला ही सोम साधना सांगितली. याच सोम साधनेच्या बळेवर मनुष्य मोक्ष प्राप्तीत जातो आणि सोम साधनेमुळेच मनुष्याला फक्त सोम साधनेमुळेच मनुष्याला अष्टसिद्धी प्राप्त होतात. मग साधकाची सोम उपासना खंडित का होते? कोणी सोम साधक असेल, तो साधना करीत असेल, मग मध्येच त्याची सोम साधना अगदी खंडित का होते? संत बालयोगी, संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज हे ज्ञानेश्वरीमध्ये स्पष्ट सांगतात, अरे एरवी अभ्यासाचा उचलता, पाऊली जरी चालता, तरी दिवसा आधी ठाकीता सोहम सिद्धीते. ज्ञानेश्वरीमध्ये 6व्या अध्यायामध्ये स्पष्ट याचा उल्लेख केला आहे. मग ही सोम साधना करत असताना ती खंडित होती आणि मनुष्य भटकंतीच्या मार्गाला जातो. मग ही सोम साधना खंडित होण्याचे काही जे कारण आहेत, हे कारण आम्ही जर जाणलं तर आमची सोम साधना कदापिही खंडित होणार नाही. आणि सोम साधना खंडित होऊ नये याकडे प्रत्येकाने लक्ष द्यावं. ही सोम साधना करावी, याच जन्मामध्ये मोक्ष प्राप्तीपर्यंत पोहोचावं आणि जीवाचं कल्याण करावं, अशी ही सोम उपासना आहे, सोम साधना आहे. मग सोम उपासक स्त्री पुरुषाने चिकाटीने चढत्या क्रमाने मध्येच न थांबता सतत सोहम 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 असे आत्मचिंतन केल्यास सहज प्राणायाम होतो. की ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा, वाचावे ज्ञानेश्वरी, डोळा पहावे पंढरी, एक तरी ओवी अनुभवावी, मग अनुभव आला अंगा, तो या जगाला सांगा. साधना करत असताना प्रत्यक्षदर्शी तुम्ही सहज बसला आणि सहज बसल्याच्या नंतर जर सोम सोमचं आत्मचिंतन केलं तर तुमचा प्राणायाम अगदी सहज होतो आणि मग सोम सिद्धी प्राप्त होते, दिव्य साक्षात्कार होतो, ज्योतिर्मय ब्रह्माचं दर्शन होतं. पण बहुतेक स्त्री पुरुष सोम उपासना मध्येच सोडतात, त्याची उपासना खंडित होते आणि मग ही सोम उपासना खंडित होऊन मनुष्य हा भटकंतीच्या मार्गाला लागतो. उपासना खंडित का होते हो? कोणाला अहंकार आडवा येतो, कोणाला दंभ आडवा येतो, कोणाला लोभ आडवा येतो, कोणी रिद्धी आहारी जातात, कोणी मान प्रतिष्ठाच्या पाठीमागे लागतात, कोणी लौकिकतेच्या मोहात मोडून जातात. असे एक नाही तर अनेक कारणे आहे. त्याच्यामुळं व्यत्यय येऊन मध्येच त्याची खरीखुरी उपासना खंडित होते. मग उपासना खंडित झाल्यावर या मनुष्य जन्मामध्ये मोक्ष प्राप्तीचं दुसरं साधन नाही, असं प्रत्यक्षदर्शी शिव पार्वती सांगतात. की हे पार्वती, सोम उपासना खेरीज दुसरा असा कुठलाच राजमार्ग नाही की ज्याच्यामुळं या जन्माचं सार्थक होईल, या जन्माचं कल्याण होईल. अनेक प्रकारे, मग आर्थिक असू द्या, शारीरिक असू द्या, मानसिक असू द्या, कुठलंही कारण असू द्या, हे सोम उपासनेमध्ये अगदी सरळ आणि सरळ प्रत्येक विषयाचा याच्यावरती मार्ग निघतो. आमचा जन्म झाला, जीव आला कसा व कोठून आला, जातो कसा व तो कोठे जातो. आमच्या या शरीरामध्ये परमात्मा आहे, जीवात्मा आहे. त्यामुळं आमचं हे शरीर चालतं. आम्ही चालतो, बोलतो, खातो, पितो, असतो, वाचतो, लिहितो, जीवनातले अनेक असे सगळे कर्म आम्ही यात करतो. पण आमच्या या शरीरामध्ये जीवात्मा कसा आला आणि आमच्या या शरीरामधून जीवात्मा कसा जातो? जीवात्मा जन्मास येतो तेव्हा प्रथम डोक्यावरच्या भागातून म्हणजे टाळूतून 10वे द्वारातून प्रवेश करीत असतो. जीवात्मा ज्यावेळेस जन्माला येतो तर टाळूतून म्हणजे डोक्यावरच्या भागातून टाळूतून जीवात्मा हा आमच्या शरीरामध्ये प्रवेश करतो. लहान मुलाची टाळू थोडी खोल असून उडत असते, नंतर तीच भरते, हे सर्वांनाच माहित आहे. आमचा जन्म झाला त्यावेळेस आमची टाळू अगदी नरम होती, ती उडत होती आणि ती खोल होती.
जन्मावेळेस आमचे 9 दरवाजे शरीराचे बंद होते आणि 10वे द्वार म्हणजे आमच्या टाळूचा भाग अगदी खोलगट उडत होता आणि तो नरम होता. मग कालांतराने आपण ज्याला म्हणतो की टाळू माखली आणि टाळू माखून माखून आमच्या डोक्याची टाळू ही कडक झाली. पण हे कडक होण्यासाठी साधारणतः 1.25 महिने ते 2.25 महिन्याचा कालावधी जातो. तेथूनच तो मग खालच्या भागाकडे सरकत सरकत अगदी खाली म्हणजे मूलाधार चक्रावर स्वादिष्टान चक्रापर्यंत मलमूत्राद्वारापर्यंत येतो. आमच्या शरीरात गेलेला 10वे दारातून गेलेला हा जीवात्मा सहजरित्या मेरुदंड मार्गाने मूलाधार चक्र आणि स्वादिष्टान चक्रापर्यंत पोहोचतो, अर्थात मलमूत्रापर्यंत येतो. खऱ्या अर्थाने योनी मार्गे स्त्री पुरुषाच्या संयोगाने मैथुनाने वीर्यातील शुक्रजंतूद्वारे जीवात्मा गर्भाशयात जातो व गर्भाशयात गेल्यावर 9 महिने गर्भाशयात गेल्याच्या नंतर 9 महिने सोहम सोहम असे सतत सोहम प्रभू चिंतन अहर्निशी करतो की हे देवा, हे सोहम प्रभू. बाहेर निघण्याकरता हा तो सातत्याने प्रयत्न करतो व शेवटी देहाला येऊन योनीतून बाहेर येतो, म्हणजेच बाळाचा जन्म होतो. जेव्हा मृत्यूची वेळ येते, मन एवढ मनुष्याना कारण बंद मोक्षेच्छ. हा सगळा खेळ मन आणि कल्पनेचा आहे. हा जीवात्मा 10वे द्वारातून जसा शरीरात प्रवेश करतो आणि शरीरात प्रवेश केल्याच्या नंतर हळूहळू कालांतराने तो मलमूत्रापर्यंत येतो आणि की मूलाधार चक्रापर्यंत येतो आणि मूलाधार चक्रात आल्याच्या नंतर वर्षानुवर्ष तो फक्त इंद्रिय सुखाच्या अधीन होतो आणि सोहम प्रभूशी बेमान होतो. गर्भात असताना गर्भ बाहेर येताना तो सातत्याने सोहम सोहमचे आत्मचिंतन करतो की हे देवा, या गर्भाशयातून मला बाहेर काढा. गीतेमध्ये त्याचा स्पष्ट उल्लेख केलेला आहे की गर्भी असता जप सोहमचा निशिदिनी गोकत होता, बाहेर येता सोहम बुल्लासी लागसी कोहम ध्याना. की मग उपजल्यावरी अंगे लागी वायू धरित्री, मग पडे अवघेच विसरी. सोहम शब्द विसारला, कोहम भावात गेला आणि या जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये चुकला. जेव्हा मृत्यूची वेळ येते, तो जीवात्मा म्हणजे आपल्या शरीरातला प्राण आतल्या मार्गानेच परत वर टाळूतून ब्रह्मरंध्रातून 10वे द्वारातून शेवटचा श्वास सोहम स्मरणात ज्योतिर्स्वरूपात सोडतात. त्याच्या जीवात्मा हा शिवात्मा एकरूप होऊन ते अमर होतात. हा जीवात्मा 10वे द्वारात गेल्याच्या नंतर जर मृत्यू समयी सोमचं नामस्मरण चिंतन करून आम्ही जर शेवटचा श्वास सोडला तर हा जीव शिवरूप होतो. यालाच अमरपुरीचे ते निवासी होतात. यालाच जीवनमुक्ती, मोक्ष, स्वर्ग, अमरपूर, निरंजनपूर म्हणतात. त्यांचा पुनर्जन्म टळतो, त्यांना पुनर्जन्म नाही. 10वे द्वारा विरहित जे जीव नवद्वारातून 10वे द्वाराच्या व्यतिरिक्त ज्यांचा जीव नवद्वारातून जातो, आमच्या शरीराला 9 दरवाजे आहेत आणि जीवात्मा हा 10वे द्वारातून जर शरीरात येतो तर तो 10वे द्वारातूनच शरीराच्या बाहेर जायला पाहिजे. याच्यासाठी ही सोहम उपासना आहे, सोहम साधना आहे. की सोहम साधना खेरीज असा कुठलाही जगाच्या पाठीवर मार्ग नाही की आमच्या जीवात्म्याला 10वे द्वारातून पाठवल्या जाईल. 2 डोळे आहेत, 2 कान आहेत, 2 नाकाची द्वारे आहेत, 1 तोंड आहे, मूत्रद्वार, गुद्वार. या 9 द्वारातून शेवटी जे जीव जातात त्यांना अधोगती प्राप्त होते, त्यांना यमपुरी भोगावे लागते. 10वे द्वाराखेरीज जो जीवात्मा आमच्या शरीराच्या बाहेर जाण्यासाठी 9 दरवाजाचा वापर करतो, अर्थात 9 दरवाजातून बाहेर जातो, तर त्यांना यमपुरी भोगावं लागते. यमपुरीखेरीज त्यांना दुसरं कुठलंही साधन शिल्लक राहत नाही.
सोहमचं सतत आत्मचिंतन केलं, निध्यास केला, उपासना केली, अनुसंधान केलं, अनुष्ठान केलं, तर निश्चित रूपाने हा जीवात्मा शरीराच्या बाहेर जाताना दशवेद्वारातून बाहेर जातो. मग दशवेद्वारातून बाहेर गेला अर्थात तो जीवात्मा शिवरूप झाला, त्याला मोक्षगती प्राप्त झाली. आणि ही मोक्षगती प्राप्त व्हावी याच्यासाठी प्रत्येक स्त्री पुरुषाने, तो कुठल्याही जातीचा, धर्माचा, पंथाचा, पक्षाचा असू द्या, प्रत्येक स्त्री पुरुषांनी सोहम साधना जर केली तर निश्चित रूपाने आमचा जीवात्मा 9 दरवाजातून न जाताना हा दशवेद्वारातून शरीराच्या बाहेर जातो. मग यमपुरी गेली. 93,99,999 योन्या भोगल्याच्या नंतर 93,99,999 योन्या भोगल्याच्या नंतर आम्हाला हा मानव देह मिळाला. आणि या मानव देहाचं सार्थक जर करायचं असेल तर ही सोम साधना आहे. नाही तर जन्माला आला हेला आणि पाणी वाहू मेला, अशी अवस्था आमच्या मनुष्य जन्माची होती. 4 खाणी 84 लक्ष जीव योनी, 4 खाणी 84 लक्ष जीव योनी भोगल्याच्या नंतर आम्हाला हा मानव देह मिळाला. आणि या मानव देहाचं सार्थकच करायचं. हा जन्मच केवळ ईश्वर भक्तीसाठी आहे. जलसा 9 लक्षाच्छ स्थावरा लक्ष विशंती कुर्मयो रुद्र संख्याच्छ पक्षिणी दशलक्षका त्रिलक्ष शासू पश्यवत्सु तुर्लक्ष 4 मानवा आणि पाप पुण्य समायुक्त ब्रह्मानिषु जायते. जारण खान, जारज खान 34 लक्ष, 4 खाणी 84 लक्ष जीव योनी. विशेष समजून घ्या की 4 खाणी 84 लक्ष जीव योनी भोगता भोगता हा आमचा माणसाचा देह 94 लक्ष योनीमध्ये येतो. अर्थात माणसाच्या जन्माला येतो. पण माणसाच्या जन्माला यायच्या अगोदर या जीवात्म्याने जारज खान मानव 4 लक्ष आणि पशु 30 लक्ष, स्वदेज खान कुर्मी आणि किडे हे 11 लक्ष, उद्बीज खान स्थावर वृक्ष लतादी हे 20 लक्ष आणि अंडज खान, अंडज खान म्हणजे जलचर 9 लक्ष व पक्षी 10 लक्ष, असे मिळून 19 लक्ष, एकूण 84 लक्ष. त्यापैकी मानव 4 लक्ष पहिला जन्म, मानवाचा पहिला जन्म जो 4 लक्षामध्ये जातो तो पहिला जन्म आहे आंधळा. दुसरा जन्म आहे तो बहिरा, तिसरा जन्म होतो तो मुका आणि चौथा जन्मच पांगळा होतो. एक एक योनी, एक एक योनी कोटी कोटी फेरा तेव्हा लागे वारा मानवाचा. एक एक योनी कोटी कोटी फेरा तेव्हा लागे वारा मानवाचा. वरील 84 लक्ष योनी पूर्ण भोगल्यावरच सर्वांग शरीर प्राप्त होतं. संपूर्ण अवयाचा पूर्ण मानवदेह नर नारीस लाभतो. वरील 4 लक्ष योन्या भोगल्याच्या नंतर, म्हणजे आंधळा, बहिरा, मुका, पांगळा हे 4 जन्म भोगल्याच्या नंतर सर्वांग शरीर हे मानवास लाभतं. आणि हे शरीर मानवास लाभल्याच्या नंतर याच देहामध्ये सोम परमात्मा निरुकारांची भक्ती जर आम्ही केली, सोमचं ध्यान केलं, सोमचं चिंतन केलं आणि सोमचा अनुग्रह हा सद्गुरु प्राप्त करून घेतला आणि सद्गुरु मुखातून सोम ही उपासना जर आम्ही घेतली, या मंत्रावर जर आम्ही अनुष्ठान केलं तर निश्चित रूपाने 93,99,999 योन्याचा जो आमचा जन्म आहे हा टळतो आणि अर्थात आम्ही शिवरूप होतो. अशी पूर्णता अशा माहिती प्रत्यक्षदर्शी महादेवानी पार्वती माते सांगितले की हे पार्वती, या जगातला प्रत्येक माणूस हा शिवरूप आहे, शिवरूप होऊ शकतो, पण त्याच्यासाठी गरज आहे ती सोहम साधण्याची. भक्तीविना जिने जळू लाजीरवाणे, भक्तीविने जिने जळे लाजूरवाणे, संसार भोगणे दुःख मुळ. 20 लक्ष योनी वृक्षा माझी घ्यावा, जलचरी भोगाव्या 9 लक्ष. 11 लक्ष योनी किड्या माझी घ्याव्या, 10 लक्ष भोगाव्या पक्षा माझी.
30 येवनी पशुची या घरी, मानवा भीतरी 4 लक्ष, एक एक येवनी कोटी कोटी फेरा, तेव्हा लागे वारा मानवाचा. अमोल असा प्रचंड हा मानव देह जर आम्हाला लाभतो परमेश्वर कृपेने, स्वयं परमात्मा निर्गुण निराकाराच्या प्रमेने जर हा आम्हाला मानव देह प्राप्त झाला, तर या मानव देहाचं सार्थक करणं हे प्रत्येक मानवाच्या हाती आहे. आणि प्रत्येकाने हे सार्थक करावं, ते करून घ्यावं, शिवार्चन करावं, अर्थात शिवरूप व्हावं. आणि हे करण्यासाठी एकमेव जी साधना स्वतः प्रत्यक्षदर्शी महादेवानी पार्वती मातेस सांगितली आणि गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथ यांच्या कृपाप्रसादाने जी आज आमच्यापर्यंत सरळ आणि सुबलरित्या आली, या साधनेच्या माध्यमातून या 93,99,999 ची यातना भोगून याच जन्मामध्ये आम्हाला मोक्षगती प्राप्त करून घेता येते. तरी प्रत्येकाने या मोक्षगती प्राप्तीकडे लक्ष द्यावं. मग सुख, समाधान, आनंद या जन्मामध्ये आणि या साधनेमध्ये तात्काळ तसा रिझल्ट आहे. जीवनातलं कुठलंही दुःख असू द्या, या साधनेने ते पूर्णतः अशा शरीरातून निघून जातं. लक्ष 84 धरू सांग कितीक फेरे फिरू, लक्ष 84 धरू सांग कितीक फेरे फिरू, घाव पाव दीन दयाळा सांग कितीक फेरे फिरू. अंडज खान विचारहीन किती डाव मरू, अंडज खान विचारहीन किती डाव मरू, हाता पाया विना काही उरेना पोटावरती फिरू. अरे हाता पाया विना काही उरेना पोटावरती फिरू, स्वदेश खाणी कठीण येऊनी भलत्याच ठाई पडू, स्वदेश खाणी कठीण येऊनी भलत्याच ठाई पडू. आई पित्याविन जीवन कठावे कैसी गती मी करू, आई पित्याविन जीवन कठावे कैसी गती मी करू. उद्बीज खाणी पहा धडाका उलट्या काढून साला, उद्बीज खाणी पहा धडाका उलट्या काढून साला, पान फुलादी काही उरेना फळ लागे मधुरा. उद्बीज खाणी पहा धडाका उलट्या काढून साला, आणि पान फुलादी काही उरेना फळ लागे मधुरा. दूध पिणारे जारज खाणी, दूध पिणारे जारज खाणी एकमेकाचे वैरी प्राणी, धर्मनीती काही कळेना सिंह गर्जती मरू. दूध पिणारे जारज खाणी एकमेकाचे वैरी प्राणी, धर्मनीती काही कळेना सिंह गर्जती मरू. संजय विनंती कर जोडूनी सद्गुरू संगत धरू. सद्गुरूची संगत धरा आणि सद्गुरूची संगतीने हा सोहम, जी सोहमची उपासना आहे ही गुरुमुखातून जर तुमच्यापर्यंत आली तर निश्चित रूपाने या जन्माचं तुमचं सार्थक होणार आहे. धर्मनीती काही कळेना सिंह गर्जती मरू, संजय विनंती कर जोडूनी सद्गुरु संगत धरू. मानव जन्म सफल व्हावया, मानव जन्म सोफल व्हावया, शरण तयाशी जरूर. रे आपण जेथून आलो तेथे जाण्याचा सोहम अगदी राजमार्ग आहे. या देहामध्ये प्राण परमात्मा तो सोहम निर्गुण निराकार ज्या ठिकाणाहून आला त्याच ठिकाणाहून मोक्ष गतीला जाण्याचा राजमार्ग आहे. आणि हा राजमार्ग सोडून जर या जीवनात तुम्ही अनंत पूजा पाठ देव धर्म चारी धाम सगळं जरी केलं ते व्यर्थ आहे. का? तीर्था धोंडा पाणी देव रोकडा सज्जेनी, तीर्था धोंडा पाणी देव रोकडा सज्जेनी, तुझा आहे तुझ पाशी परी तू जागा चुकल्याशी. मग चुकल्या वर्म फेरा पडे, हा वर्म फेरा पडे या शब्दाचा अर्थ होतो 93,99,999 योन्या भोगल्याच्या नंतर हा 94वा लक्ष म्हणजे मानवाचा जन्म आहे. आणि या मानव जन्मामध्ये जर सोहम साधना नसेल तर फेरा आमचा निश्चित आहे. म्हणून ही सोहम साधना प्रत्येकाने करावी, आपल्या जीवनाचं सार्थक करून घ्यावं. जय गुरुदेव मित्र.